गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मित्रांनो, गणेशोत्सव आहे, त्याच्यामुळे अर्थातच आपली ही गणपती स्पेशल सिरीज चालू आहे. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की हा विश्वाचा घनप्राण म्हणजे काय ह्याचं आपण विवेचन केलं. थोडासा रिकॅप घेऊया आपण. शिव आणि शक्ती. शक्ती म्हणजेच काय, तर ती पार्वती. आणि त्या शक्तीची विविध रूपं म्हणजे जी द्रव्य शक्ती म्हणून जे वापरतो या विश्वामधले कुठली पदार्थ शक्ती, ती म्हणजे ती पार्वती. आणि त्या पदार्थ शक्तीच्या वापरातून माझ्या त्रिविध देहामध्ये किंवा निसर्गामध्ये जी काही स्थूल स्तरावरची ॲट ग्रॉस लेवल जी कार्यशक्ती तयार होते त्याला आपण म्हणतो विश्वाचा घनप्राण. आणि आपण उदाहरण दिलेलं पाण्याचं किंवा अन्नाचं उदाहरण दिलेलं. आपण जेव्हा एखादा पदार्थ खातो तो पदार्थाची शक्ती म्हणजे ती पार्वती. आणि ती खाल्ल्यानंतर त्याचं चयापचय होतं आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीराला पोषक अशी जी जीवनसत्व उत्पन्न होतात, ती जी स्थूल स्तरावरची कार्यशक्ती निर्माण होते त्या अन्नामुळे माझ्या शरीरामध्ये, तो म्हणजे विश्वाचा घनप्राण. आणि हा जो घनप्राण जो आहे तो मानवावरती क्रोधित होऊन बसलेला का? कारण कर्म स्वातंत्र्याचा वापर करून हा परमेश्वर दयाळू आहे. त्यांनी सर्व विश्व उत्पन्न केलेलं आहे आणि त्यांनी कर्माचा अटळ सिद्धांत बनवलेला आहे. याचाच अर्थ काय की तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला आपापल्या कर्माप्रमाणे फळ मिळणार आहे, परंतु आपण बांधील नाही आहे. वी गॉट द पॉवर, वी गॉट द फ्रीडम ऑफ डुईंग थिंग्स. आपल्याला कर्म स्वातंत्र्य आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, मानवाने त्या कर्मस्वातंत्र्याचा वापर जो आहे तो स्वार्थामुळे आणि षड्रिपूंमुळे हा अनुचित वापर केलेला आहे. आणि तो अनुचित वापर केल्यामुळे तो घनप्राण जो आहे तो अवकुंठित होऊन बसलेला आहे. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया पुढे जाण्यापूर्वी. फॉर एक्झाम्पल, बाबा माझ्या मुलाला अभ्यास करायचा आहे आणि त्याला ते एक ॲप आहे त्याच्यावरती अभ्यास करायचा, त्याला ते सोपं होत नाही आहे, म्हणून मी एक टॅबलेट आणून दिला, एक आयपॅड आणून दिला. तर आता आयपॅडमध्ये तो अभ्यास करायचा सोडून आपण मग काय करत बसतो, गेमच खेळत बसतो. फेसबुक, व्हॉट्सॲप अशा वेगवेगळ्या नाना नको त्या वेबसाईट जर पाहत बसलो, म्हणजेच काय, त्याचं जे मूळ कार्य आहे कुठलं, शिक्षा विद्यार्जन करण्याचं, ते सोडून आपण जर मनोरंजन अर्जन करायला लागलो, याचाच अर्थ काय, स्वार्थोत्पन्न, माझ्या स्वार्थी वृत्तीमुळे, षड्रिपूंमुळे, मोहामुळे मी काय केलं, त्या द्रव्यशक्तीचा अनुचित वापर केला. आणि त्याच्यामुळे तो घनप्राण जो आहे तो मानवावरती अवकुंठित होऊन बसला. आणि जेव्हा त्या परमेश्वरी चंडिकेच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा ती अत्यंत करुणामयी आहे. तिने म्हटलं की आता हा प्रॉब्लेम आपल्याला फिक्स करायला पाहिजे. आणि तेव्हा सर्वप्रथम तिने काय केलं, तर त्या पार्वतीच बोलावून घेतलं. पार्वती म्हणजे काय, अर्थात ती द्रव्यशक्ती. आणि त्या पार्वतीच बोलावून घेतलं आणि तिला सांगितलं की हा जो विश्वाचा घनप्राण जो आहे, जो तुझ्यापासूनच उत्पन्न होतो, त्याला तू आता तुझ्या पुत्र रूपाने स्वीकार कर. बघा मित्रांनो, आपण म्हटलेलं मागच्या एपिसोडमध्ये आपण ती गोष्ट डिकोड करूया. आणि त्या पार्वतीने तेच केलं. तिने कैलासामध्ये जाऊन, कैलासावरती जाऊन तिच्यापासून जो उत्पन्न होणारा घनप्राण जो आहे, आपण बघितलं त्या पदार्थ शक्तीच्या वापरातूनच तो उत्पन्न होतोय, तो उत्पन्न होतोच आहे, राईट. अंगावरचा मळ हा उत्पन्न होतच राहतो, तो करावा लागत नाही, तो उत्पन्न होतच असतो. फक्त पार्वतीने काय केलं, त्या मळापासून अर्थात त्या द्रव्यशक्तीच्या वापरापासून जी कार्यशक्ती उत्पन्न होते त्याच्यापासून पुत्र साकार केला. म्हणजेच ती गोष्ट मळापासून गणपती साकार केला आणि त्याला पुत्र रूपाने धारण केलं. तर विश्वाचा जो घनप्राण जो आहे तो तिने स्थूल रूपामध्ये उत्पन्न केला. तर ह्या माता चंडिकेच्या आज्ञेनुसार त्या पार्वतीने कैलासात जाऊन तो विश्वाचा जो घनप्राण आहे त्याला आपल्या पुत्र रूपाने स्वीकार केलं. आणि मग त्याचं त्या परमशिवाने गणपती, पार्वतीने ब्रह्मणस्पती आणि कार्तिकेयाने हेरंब असं नामकरण केलं. मात्र समस्त शिवगण जे आहेत ते त्याला अत्यंत प्रेमाच्या आणि लाडक्या नावाने अर्थात गणेश या नावाने त्याला संबोधू लागले. आणि हा बाल गणेश जो आहे तो कैलासावरती वाढू लागला. आणि तेव्हा त्या पार्वतीला आठवण झाली त्या अनसूये मातेच्या वचनाची, आज्ञेची. आणि मग ती लगोलग आपल्या ह्या बाल गणेशाला घेऊन त्या अत्री अनसूयेच्या आश्रमामध्ये गेली.
आणि आपल्या त्या नातवाला बघून ती अनसूया माता खूपच प्रसन्न झाली. तिने त्याचं खूप लाड करायला सुरुवात केली आणि तेव्हा ही पार्वती माता जी आहे ती चिंतित झाली की अरे हा लाड केला ना की हा फार धुडगूस घालतो बाबा हा मुलगा बाल गणेश, आणि मग काय करू आणि काय नको अशी परिस्थिती होते, नाकी नऊ येतात. परंतु ती इकडे पाहते की ह्या अनसूया मातेने, ह्या चंडिकेने कितीही लाड केले त्या बाल गणेशाचे तरी तो तिच्या आज्ञेच्या बाहेर मुळीच जात नाही, धुडगूस अजिबात घालत नाही. अरे हे काय, हे तिला कळेना. आणि मग काही दिवसांनी तर आणखी चमत्कार झाला. म्हणजे तो सांब जो आहे, सांब सदाशिव शंकर जो आहे, तो सुद्धा या उपनयन संस्कारासाठी तो आश्रमामध्ये आला अत्री अनसूयेच्या. आणि हा कोपिष्ट स्वभावाचा आहे शंकर, त्याच्यामुळे ती पार्वती जी आहे ती थोडीशी आता संकोचली. परंतु ती पाहते तर हा जो भोळा सांब जो आहे तो इकडे आल्यावरती एकदम नरम स्वभावाचा झालेला आहे, एकदम मृदू स्वभावाचा झालेला आहे. तिला हे काही गणित कळत नाही. अरे हे काय झालं, इकडे काय सगळं चेंज होतं, इकडे काहीतरी विलक्षण आहे. आणि मग ती प्रश्न विचारते अनसूया मातेला की अरे हे असं काय होतं आहे. ते अनसूया माता म्हणते की अरे मी थोडी बिझी आहे, आपण नंतर या गोष्टीवरती चर्चा करू. आणि मग एक दिवस असा येतो, एक खूप मोठी गंमत घडते की तो बाल गणेश आणि तो भोळा सांब सदाशिव शंकर महादेव दोघांनाही एकाच वेळेस प्रचंड कडाक्याची भूक लागते. आणि दोघांचाही अट्टहास असा असतो की ह्या अनसूया मातेने मला भरवावं किंवा पानामध्ये वाढावं. तर अनसूया माता अर्थातच नातवावरती जास्त प्रेम, ती म्हणते महादेवाला म्हणते की अरे थांब, मी काय करते, पहिलं ह्या बाल गणेशाला भरवते आणि मग त्याचं पोट भरलं की मी तुला भरवते, तुला पान वाढते. थोडासा खट्टू होतो पण म्हणतो ठीक आहे बाबा, मी आता थांबतो, काय करू. आणि मग तो मागे आपला डोळे बंद करून बसलेला असतो महादेव. आणि त्या दिवशी गणपतीची जी भूक आहे ती काही केल्या शमत नाही. म्हणजे ती अनसूया माता त्याला भरवत जाते, भरवत जाते, भरवत जाते आणि लंबोदरच तो खातच जातो, खातच जातो, खातच जातो. काहीही केल्या त्या गणपतीची भूक काही शमत नाही. पार्वती मातेला टेन्शन येतं. आता ती बघते मागे तो महादेव बसलेला आहे, बाह्यतः डोळे बंद केलेले आहेत, परंतु मनाची चलबिचल चाललेली आहे. तिला जाणवते अरे बापरे आता काहीतरी होतंय की काय. आणि तिच्या मनाची चलबिचल होते आहे. महादेव डोळे बंद करून बसलेले आहेत, त्यांची चलबिचल चालली, अरे कधी माझा नंबर येतोय, कधी मी खाणार, भूक तर जोरात लागलेली आहे. आणि बाळ गणपती इथे आपला खात सुटलेला आहे. शेवटी मग अनसूया माता काय करते, ती म्हणते अरे गणपती गणेशा, मी आता तुझ्यासाठी एक खास गोड पदार्थ बनवलेला आहे, नाव इट्स टाईम फॉर अ डेझर्ट, तो खाऊन पहा बरं. आणि म्हणून ती त्याला एक छोटासा नवीन गोड पदार्थ बनवलेला असतो, तो त्या गणपतीला भरवते. आणि त्या क्षणी तो गणपती तो पदार्थ खाऊन अत्यंत तृप्त होतो आणि त्याला एक सुंदरसा ढेकर येतो. आणि गणपतीला तो सुंदरसा ढेकर आल्या आल्या तो मागे नेटाने जो बसलेला महादेव आहे त्यालाही ढेकर येतो. किती, एक नाही 21 ढेकर येतात. आणि दोघांच्याही मुखातून एकच शब्द बाहेर पडतो, सो डेलिशियस, वाव, काय अप्रतिम गोड पदार्थ आहे हा. आता मात्र पार्वतीला काही कळत नाही, हे काय चाललंय. हे इकडे आल्यापासून हा बाल गणेश जो आहे तो माझ्या कैलाशावरती नाकी नऊ आणत होता, इकडे आल्यानंतर एकदम तो आज्ञेमध्ये आहे, अनसूयेच्या किती लाड केले तरी शेफारून जात नाही. हा महादेव जो आहे तो तिकडे एकदम कोपिष्ट स्वभावाचा असतो, इकडे आल्यानंतर एकदम नरम स्वभावाचा झालेला आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे हा गणपती काही केले त्याची भूक भागत नाही. आणि एक तो छोटासा नवीन पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीही न खाता, काहीही न ग्रहण करता फक्त बाल गणेशाने तो एक पदार्थ खाल्ल्यानंतर भगवान शंकराची तृप्ती जी आहे ती 21 पट होते. हे काय गणित आहे. आणि हा प्रश्न तिथे अनसूया मातेला विचारते. आणि इथे अनसूया माता तिला सांगते की तू हा प्रश्न विचारला आहेस त्याच्या मागचं जे कारण आहे ना, तेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. कन्फ्युज्ड. मित्रांनो, पार्वती मातेने प्रश्न का विचारला, कारण तिचं आपल्या पतीवरती आणि आपल्या पुत्रावरती निरतिशय प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी तिने तो प्रश्न विचारलेला आहे. आणि अनसूया माता सांगते की हे जे प्रेम आहे, कसलं प्रेम, निस्वार्थ प्रेम, कुठल्याही लाभाशिवाय केलेलं प्रेम. प्रेमासाठी प्रेम, श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा.
प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी केलेलं प्रेम, त्याच्या रिटर्नमध्ये मला काही नको आहे या भावनेने केलेलं प्रेम, आणि त्या भावनेतून केलेलं जे प्रेम आहे तेच ह्या मागचं गोम आहे. आणि असं जेव्हा मी लाभेवीण प्रीती करतो, प्रेम करतो, तेव्हा त्यातून काय उत्पन्न होतो? त्यातून निर्भेळ आनंद उत्पन्न होतो. एक लहान मुलगा बघा, एक सुंदर फूल दिसलं तरी प्रसन्न होतो, आकाशामध्ये छान चंद्र दिसला, सूर्य दिसला तरी प्रसन्न होतो आहे. का? कारण ती निर्भेळ आनंद आहे, लाभेवीण प्रीती आहे, अकारण आनंद. हेच खरं तर ह्याचं मूळ गोम आहे. आणि हा जो गणपती आहे, त्या गणपतीचा मुळात जन्मच कशामुळे झालेला आहे? तर मानवाच्या अनुचित वापरामुळे. कशामुळे? स्वार्थामुळे, षड्रिपूंमुळे. त्या षड्रिपूंमुळे जी मानवाची गती अवकुंठित झालेली होती, त्याला सम करण्याकरता, जे विषम झालेलं होतं त्याला सम करण्याकरताच गणपतीचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच या स्वार्थाच्या विरुद्ध काय आहे? तर लाभेवीण प्रीती. आणि ह्या लाभेवीण प्रीतीचं घनस्वरूप, स्थूल स्वरूप इन अ ग्रॉस लेवल, जसा घन प्राणाचं ग्रॉस लेवलमध्ये गणपती आहे, तसं त्या लाभेवीण प्रीती आणि त्या निर्भेळ आनंदाचं ग्रॉस लेवलमध्ये पदार्थ काय आहे? दॅट डेझर्ट. आणि तो पदार्थ म्हणजेच मोदक. ह्या मोदक ह्या नावामध्येच बघा मोद आहे, तो निर्भेळ आनंद. आणि तो निर्भेळ आनंद अर्थात ह्या ठिकाणी अन्नमय स्वरूप आहे त्याचं. मोदक हे त्या निर्भेळ आनंदाचं अन्नमय स्वरूप आहे. मी एकतर तो निर्भेळ आनंद, लाभेवीण प्रीती त्या गणपतीवरती प्रेम करून त्याला तो अर्पण करू शकतो, किंवा ते जर मला जमत नसेल, कारण मी सामान्य मानव आहे, मी षड्रिपूंनी मला पकडून ठेवलेलं आहे, मला ते जर जमत नसेल, तर त्या निर्भेळ आनंदाचं जे अन्नमय स्वरूप आहे, अर्थात तो उकडीचा मोदक, तो मोदक मी गणपतीला अर्पण करणार आहे. आणि हेच त्याचं मागची रहस्य आहे मित्रांनो. गणपतीला आपण मोदक का अर्पण करतो? आणि मोदक हा गणपतीचा सगळ्यात लाडका आणि सगळ्यात आवडता नैवेद्य का? कारण हेच आहे, कारण जे जे स्वार्थोत्पन्न आहे ते नष्ट करणं हेच त्या गणपतीचं कार्य आहे. बरं, हे कार्य अलोकेट करण्यासाठीच गणपती इकडे आलेला आहे. अजून कार्यसिद्धीसाठी तो सिद्ध झालेला नाही आहे, पण आता होणार आहे. आणि हे जे सगळं घडलं मित्रांनो, हे सगळं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घडलेलं आहे. आणि तेव्हा ती पार्वती माता अनसूया मातेकडे विनंती करते की हे जे तुम्ही आता मला सांगितलं, हे जे काही घडलं आहे आता, ते भक्ती विश्वामध्ये चिरकाल स्थिर होऊ द्या. आणि तत्काळ त्या अनसूया मातेने तिला आशीर्वाद दिला, तथास्तु. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो काय काय झालेलं आहे बघा. एक म्हणजे गणपतीचा आवडता पदार्थ मोदक. गणपतीला एक मोदक दिल्याने तो आपोआप परमशिवसुद्धा तृप्त होतो. म्हणजे गणपतीला जो ओंकार आहे त्याला काही अर्पण केल्यानंतर तो परमात्मासुद्धा तृप्त होतो. आणि त्याच्यामुळे परमात्म्याच्या कुठल्याही पूजनाच्या आरंभी गणपतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. कारण गणपतीला एक पट दिलं की तो परमात्मा 21 पट तृप्त होतो. दिस इज हाऊ इट स्टार्टेड मित्रांनो. आपण पहिल्या एपिसोडमध्ये, मागच्या एपिसोडमध्ये बघितलेलं की आपण कलियुगामध्ये गणपतीची भक्ती खूप जोरदार करतो, आराध्य आहे. का? त्याचं कारणच हे, कारण गणपतीला एक पट दिलं की तो परमात्मा जो आहे तो 21 पट तृप्त होतो. सो दिस इज अ व्हेरी गुड बार्गेन फॉर अस. आणि म्हणून गणपतीच्या पूजनाला, कुठल्याही पूजनाच्या आरंभी, परमात्म्याच्या कुठल्याही रूपाच्या पूजनाच्या आरंभी गणपतीच्या पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं कारण हे. आता आपण येऊया दुसऱ्या दिवसाकडे. दुसरा दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी. या दिवशी गणपतीचं उपनयन झालेलं आहे, अर्थात मुंज. पण मुंज हा शब्द जो आहे तो कदाचित त्याला जस्टिफाय नाही करणार. उपनयन मित्रांनो, उपनयन, नयन इज डिस, उपनयन म्हणजे दिस इज अन ॲडिशनल, दिस इज अन एक्स्ट्रा लेअर ऑफ नयन. नयन इज अ दृष्टी. आणि जो उपनयन संस्कार जो झाला गणपतीचा, तो म्हणजे काय? तो कसले उपनयन? कार्यसिद्धीचं उपनयन. त्याच्या कार्याची दिशा गणपतीला त्या दिवशी मिळाली. आणि तो उपनयनाकरता अनेक ऋषी मंडळी तिकडे आलेली होती, आमंत्रित होती. आणि अर्थात ह्या उपनयन संस्काराचं पौरोहित्य कोणी केलं? तर प्रत्यक्ष अत्री ऋषींनी केलेलं आहे मित्रांनो. हे अत्री ऋषी म्हणजे तेच ज्यांचा तो दत्तात्रेय जो आहे तो त्यांचा प्रत्यक्ष पुत्र, बायोलॉजिकल सन दत्त अत्रेय,
अत्री ऋषींचा पुत्र म्हणून तो अत्रेय, आणि दत्ताचा अंश म्हणून तो दत्त, आणि दोघांचं कॉम्बिनेशन करून तो दत्तात्रेय झालेला आहे. तर हे ते अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया. तर ह्या अत्री ऋषींनी त्याचं पौरोहित्य केलेलं आहे. आणि तेव्हा त्या परमेश्वरी आई चंडिकेने काय केलेलं आहे, तर या उपनयन संस्काराचा एक भाग असतो की त्या बालकाने जे आहे ती झोळी घेऊन यायचं असतं आणि भिक्षा मागायची असते. तेव्हा जेव्हा तो बाल गणेश म्हणाला ओम भवती भिक्षाम देही, तेव्हा त्या आदिमाते अनसूयेने त्याला कशाचं दान दिलेलं आहे मित्रांनो, जरा नीट लक्षपूर्वक ऐका. तर त्या आदिमातेने अन्न म्हणून त्या गणपतीच्या झोळीमध्ये 21 मोदकांचं दान दिलेलं आहे. 21 मोदकांची भिक्षा दिलेली आहे. आणि गणपतीला 4 आयुधं दिलेली आहेत. कुठली? तो गणपती चतुर्हस्त आहे. त्या चतुर्हस्तामध्ये तिने 4 आयुधं दिलेली आहेत. एक म्हणजे मोदक, दुसरं पाश, तिसरं अंकुश आणि चौथं परशु. आपण आरतीमध्ये किंवा स्तोत्रामध्ये नेहमी म्हणतो पाशांकुश धरा, त्यातला पाश आणि अंकुश ह्याचा आपण नेहमी उच्चार करतो. पण 2 इतर जे आहेत, एका हातामध्ये मोदक आणि एका हातामध्ये दंत, जो तुटलेला दंत गणपतीने एका हातामध्ये घेतलेला आहे तो. मित्रांनो, हे इतकं साधं सोपं गणित नाही आहे. आय विल टेक यू बॅक टू 2 more एपिसोड्स बॅक, जेव्हा आपण ह्या सिरीजचा पहिला एपिसोड केलेला आहे, कुठला गणपतीचा आवाहन मंत्र. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की गणपतीला मी आवाहन करतो कशासाठी? कुठे बसण्याकरता? माझ्या मूलाधार चक्रामध्ये. इव्हन आपण अथर्व शीर्ष जर पाहिलं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तो मूलाधार स्थितोसी नित्यम. तो मूलाधार चक्रामध्ये तो बसलेला आहे. आणि आपण पाहिलेलं आहे त्या मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या आहेत. मित्रांनो, एपिसोड बघितलेला नसेल तर आवर्जून बघा, देन इट विल मेक सेन्स. त्या मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या आहेत आणि गणपतीच्या 4 हातांमधले एक आयुध म्हणजे त्या मूलाधार चक्राच्या एकेका पाकळीवरील गणपतीच्या प्रभावाचं प्रतीक आहे. फॉर एक्झाम्पल आहार, तर आहार ह्या पाकळीवरील अर्थात आहार ह्या कार्यभागावरील गणपतीच्या प्रभावाचं प्रतीक आहे मोदक. म्हणजे मी गणपतीला काय द्यायचं आहे, तर निर्भय आनंदच द्यायचा आहे. पाश, मी जो आचार करतो, आपण म्हणतो ना अरे थोडं स्वतःला आवर घाल, तुझ्या वागण्याला थोडा आवर, तर तो आवर घालण्यासाठी कोण आहे? पाश. माझा आचार जो आहे तो सुद्धा सत्वगुणीच व्हावा याच्याकरता गणपतीने त्याच्या हातामध्ये पाश घेतलेला आहे. मग आहे परशु, तर परशु हा त्या मूलाधार चक्राच्या विचार ह्या पाकळीवरील अर्थात कार्यभागावरील गणपतीच्या प्रभावाचं प्रतीक आहे. परशुचा गुणधर्म काय आहे? परशु शार्प आहे, 1 घाव 2 तुकडे. माझा आहार कसा असला पाहिजे? सत्सद विवेक, निरक्षीर विवेक मला करता आला पाहिजे. अगदी दूध आणि पाणी सुद्धा मला वेगळं करता आलं पाहिजे. असा तो परशु आहे गणपतीचा की जो मला सहाय्य करणार आहे निरक्षीर विवेक करण्याकरता. आणि म्हणून ते गणपतीच्या प्रभावाचं प्रतीक आहे. आणि दंत जे विहार ह्या पाकळीवरील गणपतीच्या प्रभावाचं प्रतीक आहे. तर असे ही 4 आयुध गणपतीला दिलेली आहेत. 21 मोदकांचं नैवेद्य गणपतीला दिलेलं आहे. गणपतीच्या मनामध्ये सुख करता हे ब्रीद तिने पेरलेलं आहे आणि त्याच्या बुद्धीमध्ये विघ्न हरता ह्या तत्वाचं दान दिलेलं आहे. आणि हे सगळं दिल्यानंतर काय? मोदक, 4 आयुध, विघ्न हरता आणि सुख करता, ह्या सगळ्या तत्वांचं दान दिल्यानंतर तो गणेश जो आहे तो आपल्या कार्यासाठी सिद्ध झालेला आहे. तो विनायक जो आहे तो आता सिद्धी विनायक झालेला आहे आणि आपल्या कार्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. तो जो बाल गणेश होता तो आता मंगलमूर्ती झालेला आहे आणि विघ्नहर्ता म्हणून समस्त मानव जातीच्या कल्याणाकरता आता त्यांचा एक तारणहार म्हणून सिद्ध झालेला आहे आपल्या कार्याकरता. आणि मित्रांनो, हाच तो दिवस, ऋषी पंचमीचा तो दिवस, भाद्रपद शुद्ध पंचमी. आणि ह्या दिवशी जो आपण म्हटलं उपनयन, कुठलं नयन? प्रज्ञेचं नयन. कुठली प्रज्ञा? गणपतीच्या कार्याची. त्याला त्याच्या कार्याची दिशा मिळाली, ते कार्याचं नयन ह्या दिवशी मिळालं. आणि म्हणून हा दिवस म्हणजे प्रज्ञानयन पंचमी. आणि ऋषी हे या समाजाचे प्रज्ञानयन आहेत. म्हणजेच काय? प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धी. ही जी बुद्धी आहे ह्या समाजाचं ते नेत्र आहे. कोण? ऋषी. आणि म्हणून ह्या दिवसाला ऋषी पंचमी असं म्हणतात. तर मित्रांनो, हे जे गणेश चतुर्थीला जे घडलं आणि आज ऋषी पंचमीच्या दिवशी जे घडलं
तेव्हापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवसापासून गणेशोत्सव आणि गणपतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपण अत्यंत प्रेमाने त्या गणपतीला आपल्या घरी आणतो, त्याची पूजा करतो. त्याला आपण काय करतो, थोडक्यात गणपती आपण घरी आणतो म्हणजे त्याला गेस्ट म्हणून आपण आपल्याकडे बोलवतो. आणि तू माझ्यासाठी इतका झटलेला आहेस गणपती, तू माझ्यासाठी एवढं काही केलेलं आहेस, त्याची कृतज्ञता म्हणून मी त्याला माझ्या घरी पाहुणा म्हणून आणतो. आणि जे जे काही मला उदात्त उत्तम जे जे सर्वोत्कृष्ट मी त्याला ऑफर करू शकतो ते मी त्याला ऑफर करतो. तो मोदक मी त्याला ऑफर करतो, तो निर्भय आनंद मी त्याला ऑफर करतो. आणि त्या गणपतीला तृप्त करून मी परत एकदा त्याला त्याच्या मूळस्थानी पाठवतो. तर मित्रांनो, अशी आहे गोष्ट या भाद्रपद शुद्ध चतुर्थीची आणि पंचमीची. तर या गणपतीचं हे कार्य आणि त्या परमेश्वरी चंडिकेचं कार्य, ज्या अकारण कारुण्यापोटी तिने हे सगळं घडवून आणलेलं आहे, तो भगवान महादेव, ती पार्वती, तो बाल गणेश, तो अत्री ऋषी आणि ते अनसूया, या सगळ्यांचं जे कार्य आहे, आपल्यावरचं जे प्रेम आहे, ते आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करूया आणि त्या गणपती बाप्पाची आपण मनोभावे भक्ती करूया. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. विषय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि बिटवीन द लाईन्सला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. राम राम.